राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील अवघ्या 23,224 थकबाकीदार शेतकऱ्यांना होणार आहे। त्या माध्यमातून फार झालं तर 100 कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिजोरीत जमा होतील असं सूत्रांचं म्हणणं आहे। साधारणतः पुढच्या आठवड्यापासून योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे। दरम्यान अटी शर्थीमुळे बरेच शेतकरी योजनेपासून वंचित राहिले आहेत। मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील 23,224 थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड केला आहे, अशी माहिती प्रशासक संतोष बिडवई यांनी दिली आहे। नाशिक तालुक्यातील 879 थकबाकीदार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होणार आहे। तसंच सिन्नर तालुक्यातल्या 2,149 तर निफाड तालुक्यातल्या 2,938 थकबाकीदार शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। त्याशिवाय दिंडोरी 1,119, सुरगाणा 281, पेठ 838, इगतपुरी 763, मालेगाव 3,246, सटाणा 1,734, कळवण 632, चांदवड 2,014, नांदगाव 2,665, देवळा 1,150, त्र्यंबक 461 याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील कर्ज माफ होणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या आहे। दरम्यान महाविकास आघाडी सरकारनं 2019 मध्ये कर्जमाफी दिली तेव्हा 1 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं होतं, तर जिल्हा बँकेच्या तिजोरीत जवळपास 850 कोटी रुपये जमा झाले होते। त्या मानानं त्यावेळच्या कर्जमाफीचा फायदा फार मोठ्या संख्येनं होणार नाहीच। शिवाय जिल्हा बँकेच्या तिजोरीतही फार मोठी गंगाजळी जमा होणार नाही। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।